नमस्कार मंडळी, मी सृष्टी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज बनणार आहे डाळ ढोकळी. त्याला वरणचं चिकोलाही म्हणतात. चला रेसिपीकडे वळूया. आता आपण इथे तुरीची आणि मुगाची डाळ घेतली आहे. आता आपण डाळ धुवून घेणार आहोत. इथे डाळ शिजून झाली. आता आपण नेहमी जसं पीठ मळतो तसं मळून घेणार आहोत. चपातीला कसं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं चांगला. आता आपल्याला असं लाटून घ्यायचंय. सेम चपाती सारखी प्रोसेस आहे ही. पातळ करायचे असतात का? मीडियम. जाड पण नाही आणि पातळ पण नाही करायचं आहे. आता इथे आम्ही पुरीचा शेप देतोय. तुम्हाला हवा असेल तसं तुम्ही शेप देऊ शकता, तसं काही नाहीये. आम्ही असं मोठे मोठे शेप का देतोय, कारण ते असं छोटं छोटं केलं की चिकटतात एकमेकांना. मग असा पुऱ्याचा शेप दिला ना, मग एवढं चिटकायचे चान्सेस नसतात. डाळ अशी मॅश करून घ्यायची आपल्याला. आता आपण फोडणी देऊया. आता मोहरी, जिरं टाकायचं आणि हळद आणि हिंग. आणि आता ही मॅश केलेली डाळ टाकायची आपल्याला. असा तडका द्यायचा आपल्याला. आता पाणी ऍड करायचं. अजून पाणी ऍड करायचं आहे. आता मीठ टाकायचं चवीनुसार. त्यानंतर हे आपण छोट्या छोट्या पुऱ्या केल्या आहेत ते ह्यामध्ये टाकायचं आहे. उकळी आल्यावर टाकायचं आहे. आणि ते थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता एक एक करून आपल्याला पुऱ्या सोडायच्या आहेत. आणि हे आम्ही आधीचे शेप केलेले. आता डाळ ढोकळी आपल्याला बारीक गॅसवर शिजून घ्यायचं आहे. आता इथे आपल्या डाळ ढोकळी रेडी झालेली आहे. वा, काय दिसतायत चिकोल्या. डाळ ढोकळी मस्त झाले ना. किती सुंदर दिसतंय. आणि हे एवढं टेस्टी लागतं ना खायला. चांगली डिश आहे, नक्की ट्राय करा. कसं आहे? टेस्टी, एकदम टेस्टी, सुंदर. हे बघा, सुंदर. गरम गरमच खायचे असतात. भारी. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.